वेलकम टू रश्मीज रसोई। छान गुलाबी थंडी चालू झाली आणि थंडी चालू झाली की बाजारात खूप छान फ्रेश असे गाजर चालू होतात आणि गाजर तर खायला सर्वांनाच आवडतात। म्हणून आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। गाजर हलवा बनवण्यासाठी आपण 1 किलो हे गाजर घेतले आहेत। अर्धा लिटर दूध वापरणार आहोत। पाव किलो खवा किंवा मावा वापरायचा आहे। माझ्या आवडीप्रमाणेच मी साखर वापरणार आहे म्हणून 200 ग्रामच साखर घेतली आहे। 2 टेबलस्पून आपण तूप यूज करणार आहोत। ड्राय फ्रूट्स मध्ये बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेत आणि 2 चमचे वेलची जायफळ पूड आपण यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या गाजरांचा आपण साल काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती फ्रेश गाजर, हल्ली थंडी चालू झाली का खूप छान गाजर येतात। पूर्ण ह्याचं साल काढून घेते मी। हे बघा, सध्या मी तुम्हाला दाखवायसाठी एकाच गाजराचं साल काढून घेतलंय। हे आता खिसून घेऊया। खिसण्यासाठी ही परात घेतली। हे पुढचं टोक आणि हा मागचा देठ आहे ना, हा काढून घ्यायचा आहे आपल्याला। 2 भाग करते म्हणजे गाजर इझिली आपल्याला खिसता येईल। गाजर हे मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले। आता ही जी खोबरं खिसायची आपली खिसणी आहे ना, त्याने आपण गाजर छान खिसून घेऊया। हे बघा, असा छान लांबसर असा खिस याचा पडतो। अशाच पद्धतीने सर्व गाजर मी सोलून आणि खिसून घेते। तुम्ही बघू शकता थोडा थोडा करून सर्व गाजर आपण खिसून घेतले आहेत आणि गाजर खिसेपर्यंत हे बघा मी दूध देखील एका बाजूला गरम करून घेतले। आता लगेचच गाजर हलवा बनवायला सुरुवात करूया। आपण गॅसवर हा एक मोठा पॅन गरम करत ठेवला आहे। ह्याच्यात अगदी 2 चमचे तूप घेणार आहोत। तूप पण छान मेल्ट झालंय। आता ह्याच्यामध्ये हा खिसलेला गाजर ॲड करूया। गाजर ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियमवर करून घेते आणि तुपावर आपल्याला 5 ते 6 मिनिटं गाजर छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गाजर आपण तुपावर परतायला घेतलं का, हे बघा गाजरांनी कसं त्याचं पाणी सोडलं आहे। आता ह्याच पाण्यावर गाजर छान आपल्याला अगदी अर्धा तरी गाजर शिजला जातो असं आपल्याला हे परतून परतून त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि उरलेलं गाजर तर आपण जेव्हा दूध ॲड करतो तेव्हा त्यातच शिजवतो। आता 7 ते 8 मिनिटासाठी तरी मी व्यवस्थित हे गाजर ह्या तुपावर परतून घेणार आहे। सात ते 8 मिनिटं झालेत हे गाजर आपण तुपावर छान परतून घेत होतो। हे बघा, जेव्हा आपण गाजर पॅन मध्ये घातलेले तेव्हा पूर्ण वरपर्यंत पॅन भरलेला। आता जवळपास अर्धा हिस्सा गाजर आकसले गेलेत म्हणजे शिजले गेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत। पूर्ण अर्धा लिटर दूध मी यूज करणार आहे ह्याच्यामध्ये। आता व्यवस्थित दुधामध्ये हे गाजर ना आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। असं पण गाजर लगेच शिजले जातात, पण कंटिन्यू स्टर करत ह्याला आपण शिजवून घेऊया। दुधामध्ये गाजर शिजेपर्यंत साईडला मी ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते देखील तुपावर थोडेसे परतून घेते म्हणजे छान क्रंची लागतात गाजर हलव्यामध्ये। हे बघा, बाजूच्या गॅसवर मी हे फोडणीचं भांडं ठेवलंय। ह्याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम तुपात छान परतून घेऊया।
पिस्ता नाही मी तुपावर परतणार आहे, पिस्ता मी असाच कोरडा घालणार आहे। जास्त कलर बदलायचा नाही, अगदी थोडंसं तुपावर परतायचं आणि काढून घेऊया। हे बघा छान तुपावर आपण हे परतून घेतलं आहे। आता हे बाजूलाच ठेवते। 10 ते 12 मिनिटं झाली दुधामध्ये कंटिन्यू आपण हे गाजर असे स्टर करत शिजवून घेतलेत। हे बघा दूध पण बऱ्यापैकी कमी झालंय त्यातलं। आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। जरी ही 200 ग्राम साखर घेतली आहे तरी पण मी सुरुवातीला 150 ग्रामच साखर घालते, कारण का कधी कधी गाजर खूपच गोड असतात, त्यामुळे आपल्या आवडी आणि गोडीप्रमाणे आपण साखरेचा वापर करायचा आहे। गरज लागली तर मी एक्स्ट्राची आणखीन 50 ग्राम साखर म्हणजे ॲड करेन। आता सध्या 150 ग्रामच साखर मी ॲड केली आहे। साखर ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर मेल्ट होईल। गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर करते। अगदी एक 3 ते 4 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि हे बघा पूर्ण झाकण ठेवत नाही, थोडीशी स्पेस ठेवते वाफ जायला, म्हणजे गाजर हलवा कुठे लागणार नाही। आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवणार आहे। ठीक 3 मिनिटं झालेत आपण झाकण ठेवलेलं ह्या गाजर हलव्यावर, एकदा मिक्स करून घेऊया। हे बघा झाकण ठेवल्यामुळे किती छान टेक्स्चर आलंय। आता थोडासा गाजर हलवा मी चाखून बघते, म्हणजे साखर ॲड करायला आणखी। साखर चाखून घेतली आहे। ही उरलेली 50 ग्राम साखर देखील मी ह्याच्यातच ॲड करते, म्हणजे बरोबर 200 ग्राम साखर आपल्याला 1 किलो गाजरला लागली आहे। कारण का गाजर हलवा खूप गोड असला ना तरी खायला खूप छान नाही वाटत, थोडासा कमी गोड असला का खायला खूप सुरेख लागतो। आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये आता आपण मावा ॲड करणार आहोत। जर तुमच्याकडे मावा नसेल ना तर तुम्ही मिल्क पावडर ॲड केलीत ना तरी चालेल। मी पूर्ण हा पाव किलो मावा नाही घेत, 200 ग्राम एवढा मावा घेतलाय। पहिला मिक्स करून बघूया। पण मावा जर तुम्ही गाजर हलव्यामध्ये घातलात तर अगदी म्हणजे मिठाईच्या दुकानात कसा मिळतो अगदी छानसा तोंडात विरघळणारा असा एकदम सुरेख टेस्ट लागते, तशी टेस्ट येते जर आपण मावा ॲड केल्यावर। मावा ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मी आता हाय करते, कारण का साखरेचा पण थोडा ओलेपणा आहे। कंटिन्यू ह्याला आपल्याला असं स्टर करत राहायचं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवर ह्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर हे जे ड्रायफ्रूट्स आपण तुपावर परतून घेतले ते ॲड करूया। पुन्हा ह्याला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे। थोडं झाकण ठेवते हाफ असं, नाहीतर मग ते थोडं घट्ट झालं ना ते उडत राहते म्हणून। मगाशी 200 ग्राम मावा आपण ॲड केलेला, आता हा उरलेला 50 ग्राम मावा ह्याच्यात आणखीन ॲड करते आणि व्यवस्थित ह्याला आता परतून घेऊया। थोडं ड्राय झालं का आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करू शकतो। हे बघा जवळपास आपला हा गाजरचा हलवा व्यवस्थित म्हणजे आटला गेलाय। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये वेलची जायफळ पूड ॲड करूया। नंतर ह्याच्यामध्ये मी अगदी चमचाभरच तूप ॲड करते। आता हाय फ्लेमवर ह्याला छान परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर टेक्स्चर कलर वगैरे आपल्या ह्या गाजरच्या हलव्याला आला आहे।
तयार झालेला हा गाजरचा हलवा आता सर्विंग बोलमध्ये आपण सर्व करणार आहोत। सुंदर आणि टेस्टी असा तयार झालेला आपला हा गाजरचा हलवा ह्या बोलमध्ये आपण सर्व करून घेतोय। हा तुम्ही पुरी, चपाती किंवा असंच पार्टीसाठी गोड म्हणून बनवू शकता। तुम्हाला पण मी बनवलेला हा गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण या थंडीमध्ये नक्की माझ्या पद्धतीने हा गाजरचा हलवा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा गाजरचा हलवा कसा झालाय तो। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गाजरच्या हलव्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।